इच्छा आणि गरज यामधला फरक कळला ना की आपल्या बऱ्याच गरजा कमी होतात। ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो। चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे। कॅमेरासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असला की जवळचं आणि लांबचं नीटच दिसतं। शब्द जरा जपूनच वापरावेत, कारण शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण असते। मन समुद्रासारखे ठेवावे, नद्या आपोआप भेटायला येतात। तुमची प्रत्येक सकाळ तुमच्यावर अवलंबून असते, ती किती चांगली बनवायची ते तुमच्याच हातात असते। अशी सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करत असतो। घर हे झोपडी असो किंवा बंगला, जर संस्कारांची साथ असेल तर ते मंदिर झाल्याशिवाय राहत नाही। आयुष्य म्हणजे चांगल्या वाईट अनुभवांची शाळा, जिथे प्रत्येक अनुभव देतो एक नवी शिकवण। टीकाकारांचं काम आहे टीका करणं, आणि तुमचं काम आहे तुमच्या कर्तृत्वातून त्यांना खोटं ठरवणं। एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती, आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजेच यश। निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही एक निसर्गाची देणगी आहे। आठवण म्हणजे स्पर्शच असतो, न दिसणारा। आठवण म्हणजे जिव्हाळा असतो, मनाच्या बंद कपाटातला। फुलं सुंदर असतात, पण काही व्यक्तींची मनं फुलांपेक्षाही सुंदर असतात। पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे, नात्यांनी समृद्ध होणं तितकंच अवघड आहे। अंधारमय रात्र त्यांच्यासाठीच आहे ज्यांना मेहनतीची मेणबत्ती लावता येत नाही। जवळची नाती सांभाळून ठेवावी, हरवलं तर गुगलही शोधून देऊ शकत नाही। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात, एक विरोध आणि दुसरी गोष्ट म्हणजे टीका। आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत आहे। तुम्ही कितीही प्रतिभावंत असलात तरी प्रयत्न आणि सरावाशिवाय सारं काही व्यर्थ आहे। अपयशाच्या भीतीपेक्षा यश मिळवण्याची इच्छाशक्ती तीव्र असली पाहिजे। खोटी शपथ घेऊन माणूस मरत नाही, पण कोणाचा तरी विश्वास नक्कीच मरतो। पंगत चुकली तर फक्त जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकेल। रात्र म्हणजेच कालचा फळापासून लख्ख करणारा दिवस असतो। सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी लोक जास्त महत्त्वाची असतात। माणसाला घबाड सापडलं की माणूस आपोआप लबाड होतो। एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा झालीच म्हणून समजा। फक्त चांगले विचार ऐका, इतरांची टीका आणि दोष ऐकण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका। ज्ञान पचलं तर त्याची वृत्ती होते, आणि नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो। ढीगभर पैसा जवळ असला म्हणजे माणूस खाऊन पिऊन सुखी समाधानी होतोच असं नाही। त्या ढीगभर पैशांसोबत आभाळभर चांगलं मनसुद्धा असायला हवं, जे दुसऱ्यांच्या दुःखात क्षणभरासाठी तरी धडकलं पाहिजे। शांततेने जगण्याचा साधा सरळ उपाय म्हणजे वेड्यात बसलं तर वेडं व्हायचं, ते जे म्हणतील तेच, आपलं डोकं अजिबात चालवायचं नाही। आणि शहाण्यात बसलं तर तोंड गप्प ठेवायचं, त्यांचं ऐकून घ्यायचं, कोणतंच प्रत्युत्तर द्यायचं नाही, फक्त मान डोलवायची। यामुळे वेडे पण खुश आणि शहाणे पण खुश, डोक्याला ताप नाही, वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। त्यामुळे सर्व काही शांततेत आणि सुरळीत चालू राहते। कठीण काळात संघर्ष करून स्वतःला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवा, तुमचं हेच रूप आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील। यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा। कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उचलावा लागतो। आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि ज्या आपल्या माघारी चरकिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं।
आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल, पण दुसऱ्यांच्या विचाराने चालू नका. कारण दुसऱ्यांच्या डोक्याने विचार करणारा आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. स्वतः विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सिद्ध करा. दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा उभे करणाऱ्यांना कधीच योग्य वाट सापडत नाही. यालाच तर नियतीचा मास्टर स्ट्रोक म्हणतात. भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असताना सूर्य आपला विचार बदलत नाही. सूर्योदय हा होतोच. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचा पहिलं पाऊल असतं. तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्हीच शिकवलं होतं. आपल्याच माणसांसोबत चाली खेळू नका. अनावधानानं जिंकला तर खूप काही गमावून बसाल, हे लक्षात असू द्या. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी खूप उशिरा मिळतात. जेव्हा मिळतात तेव्हा आपली आवड संपून गेलेली असते. काही लोक शब्दांचे असे काही जाळे टाकतात की खोट्या गोष्टीसुद्धा खऱ्या वाटू लागतात. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरीही त्याचा काहीही उपयोग होत नसतो. वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच आपल्या आणि परक्यांची आपल्याला ओळख करून देत असते. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी दिसते. पैसा एक असं साधन आहे की ते आजच्या जमान्यातील प्रत्येक डाग साफ करतो. कर्तृत्ववान माणसे कधीच नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधीच कर्तृत्ववान होऊ शकत नाही. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमचीच वाट पाहत आहे. माणसाचे आयुष्य जीवनात 2 वेळा नक्की बदलते. कोणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर आणि कोणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर. असे सुंदर, नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.